गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. ओके, काल आपण अल्कोहोलचे नोमेनक्लेचर सगळे बघितलेले आहेत. ओके, ठीक आहे. आता आपण थोडेसे नोमेनक्लेचर आपण आता बघूया. फिनॉलचे ते पण बऱ्यापैकी थोडेफार मी सांगितलेले आहेत, काही अवघड नाहीत, फक्त पटापट सांगायचंय. फिनॉल, IUPAC नोमेनक्लेचर ऑफ फिनॉल. आता फिनॉलचे जेव्हा आपण नोमेनक्लेचर, तर तो चार्ट नंबर तुमचा बुक मधला 237 वरचा दिलेला आहे बघा. आता फिनॉलला फिनॉलच म्हणतो, बेन्झिनॉल पण म्हणतात. नो प्रॉब्लेम. बघा मी डायरेक्ट IUPAC नेम पण देते. इकडे लक्ष द्या, त्याचे कॉमन नेम्स आपण वर घेतलेलेच आहेत. ओके, इट इज फिनॉल. मग फिनॉल हे त्याचं IUPAC नेम पण आहे, किंवा बेन्झिनॉल असंही आपण म्हणू शकतो त्याला. पण म्हणत नाहीत कोण बेन्झिनॉल, सगळेजण काय म्हणतात, फिनॉलच म्हणतात. इट इज बेन्झिनॉल. OL, बेन्झिनॉल और फिनॉल. ओके, आता दुसरा दिलेला आहे, जे आपण याचे कॉमन नेम्स बघितले होते. हे बघा, OH. आणि इथे सपोज जर आता मी कुठेही पण घेऊ शकते, असं काय नाही, मी एकच दाखवणार आहे, CH3. आता याचा नेम कसं देणार सांगा आपण. कोण सांगता याचं नेम काय येईल सांगा. हे बघा, इथून 1 2 3, 3 मिथाइल फिनॉल हे त्याचं IUPAC नेम झालं. 3 मिथाइल फिनॉल हे त्याचं IUPAC नेम झालं, 3 मिथाइल फिनॉल. किंवा ह्यालाच कॉमन नेम काय दिलं होतं, आठवते का? इट इज अ मेटाक्रिसॉल. तर अशा टाईपचे तुम्ही ते आर्थोक्रिसॉलचं वगैरे नेम देऊ शकता, काहीच अवघड नाहीये. त्याच्यानंतर मला वाटते, आता सपोज मी जर हा घेतला, तर याचं काय नाव दिलं होतं आठवा बघ. कॉमन नेम पण सांगा आणि IUPAC नेम पण सांगा. हे पाठ करावे लागतात तर जरा प्रॅक्टिसनं. इथे OH आणि दोन्ही पण OH ग्रुप. याचं कॉमन नेम काय होतं आठवा, कॅटेचॉल. काल दिले ना, इट इज अ कॅटेचॉल. मग आता याचा IUPAC नेम काय येणार सांगा. बेन्झीन. बेन्झीन. ई वगैरे रिप्लेस करायचं नाही, एकापेक्षा 2 फंक्शनल ग्रुप आहेत. सो बेन्झीन 1,2 डायॉल. आणि याच कॉमन नेम आहे कॅटेचॉल. हे लक्षात ठेवा. आता सपोज जर मी हा घेतला असेल, अवघड नाही येथे सगळे झालेले आहेत तुम्हाला. OH, इथं OH आहे आणि इथं पण OH आहे. ओके. आता ह्याचं काय येणार सांगा. पायरोगॅलोल आहे. हे त्याचं कॉमन नेम झालं. IUPAC नेम काय येणार सांगा. बेन्झीन 1 2 3 ट्रायॉल. हे बघा, 1 2 3 बेन्झीन 1 2 3 ट्रायॉल. हे त्याचं IUPAC नेम आहे आणि याला आपण काय म्हणतो, पायरोगॅलोल. क्लिअर, लक्षात आला पॉइंट. समजलं सगळ्यांना. तर अशा टाईपचे आपण काय घेऊ शकतो, बेन्झीनचे पण नोमेनक्लेचर, फिनॉलचे नोमेनक्लेचर आपण बघितलेले आहे. आता आपण बघणार आहे इथरचे नोमेनक्लेचर. वरती पॉइंट लिहा, इथर. आता इथरचा IUPAC नेम काय आहे, अल्कॉक्सी अल्केन. हे त्याचं IUPAC नेम आहे इथरचं. आता कुठलाही सिंपल इथर घेऊया, बघूया आता त्याचे नेम्स. ऍक्च्युली हे पण मी 11वीत घेतलं होतं, आठवते का बघा. CH3 O, इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. CH3.
आता एक हा काय धरायचा अल्कॉक्सी ग्रुप आणि एक धरायचा अल्केन. हा बघा आता हे बघा, सपोज मी हा अल्कॉक्सी ग्रुप धरला किंवा तुम्ही कुठलाही धरू शकता, सपोज हा धरू शकता, असं काही नाही कारण हा सिमेट्रिकल आहे. हा मग आता हा मी धरला, सपोज हा धरला, हा कुठला ग्रुप आहे सांगा, हा कुठला ग्रुप आहे OR अल्कॉक्सी, म्हणजे हा कुठला आला मिथॉक्सी. आणि एका कार्बनचा अल्केन कुठला येणार, हा एक कार्बन आहे, एका कार्बनचा अल्केन मिथेन. सो इट्स आयुपॅक नेम काय येणार सांगा, मिथॉक्सीमिथेन. मिथॉक्सीमिथेन. इट इज आयुपॅक नेम. हा आणि कॉमन नेम काय येणार याचं, डाय मिथाइल इथर किंवा नुसतं मिथाइल इथर म्हणतो आपण. हा तर त्याचं हे मी ब्रॅकेट मध्ये लिहिते, इट इज अ कॉमन नेम आहे. हा इट इज डाय मिथाइल इथर. ओके क्लिअर. हा लक्षात आलं. आता सपोज हा मी जर हा घेतला, C2H5O C2H5. हा ओके. हा श्रावणी मेत्रे, टेल मी द आयुपॅक नेम. इथॉक्सीथेन. व्हेरी गुड, इट इज अ इथॉक्सी इथेन. हा कारण दोन्ही सिमेट्रिकल आहेत, नो प्रॉब्लेम. कुठला तरी एक इथॉक्सी, एक अल्कॉक्सी ग्रुप घ्या आणि एक अल्केन घ्या. सो इट इज अ इथॉक्सी आणि दोन कार्बन आहेत म्हणजे तो इथेन. सो इट्स नेम इज इथॉक्सी इथेन. इथॉक्सी इथेन. आणि कॉमन नेम काय येणार सांगा, डायइथाइल डायइथाइल इथर. हे त्याचं कॉमन नेम झालं. ओके. आता सपोज हा सपोज मी इथे घेतलेलं आहे CH3O CH2 CH2 आणि CH3. हा इकडे लक्ष द्या. आता प्रॉब्लेम येणार आहे कारण दोन डिफरंट अल्काइल ग्रुप आले. जेव्हा दोन डिफरंट अल्काइल ग्रुप असतात तेव्हा मग कुठला अल्कॉक्सी ग्रुप धरायचा आणि कुठला अल्केन धरायचा. जर आपण हा अल्कॉक्सी धरला तर हा मिथॉक्सी प्रोपेन होईल आणि जर हा अल्कॉक्सी ग्रुप धरला आपण, हा कम्प्लीट जर आपण अल्कॉक्सी ग्रुप धरला, हे बघा हा, तर हा प्रोपॉक्सी मिथेन. मग नक्की नाव काय येणार, तर याच्यासाठी एक रूल लक्षात ठेवा, हायर अल्काइल ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज अ अल्केन. हा रूलच आहे. हे बघा, जेव्हा अनसिमेट्रिकल इथर असतंय तेव्हा हायर अल्काइल ग्रुप, जो मोठा अल्काइल ग्रुप असेल तो काय कन्सिडर करायचा, इट इज कन्सिडर्ड ॲज अ अल्केन, पेरेंट अल्केन म्हणून तो धरायचा. ओके. आणि बाकीचा मग फंक्शनल ग्रुप. आता बघा म्हणजे हा 3चा आहे, मग आता नंबरिंग द्यावं लागणार आहे. सिलेक्ट द चेन आली नंबरिंग आणि हा फंक्शनल ग्रुप आला म्हणजे इथं नंबरिंग येणार 1. फंक्शनल ग्रुपला मिनिमम नंबर म्हणून हा 1, हा 2 आणि 3. 1 ला कुठला ग्रुप अटॅच आहे, मिथॉक्सी. सो आयुपॅक नेम काय येणार सांगा, 1 हा इट इज अ 1 मिथॉक्सी प्रोपेन. इट इज अ 1 मिथॉक्सी प्रोपेन. क्लिअर. समजलं का सगळ्यांना रे, काय शंका आहे का याच्यामध्ये. हा हे त्याचं. आणि याचं कॉमन नेम काय येईल सांगा आता. हा इथं कोणता ग्रुप आहे, एन प्रोपाईल आणि इकडे आहे मिथाइल. मग अगोदर मिथाइल येणार का प्रोपाईल येणार अल्फाबेटिकली, हा इट इज अ मिथाइल एन प्रोपाईल इथर. हा हे त्याचं कॉमन नेम झालं. ओके ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. आता मी सपोज असा घेतला, ओके. हा आता कसं नंबरिंग देणार, आता हा लोअर अल्काइल ग्रुप आहे आणि हा हायर अल्काइल ग्रुप आहे. हा ह्याला काय म्हणतो आपण, मिथाइल. आणि हा कुठला ग्रुप आहे रे,
इट इज आयसोप्रोपाईल. हा Isopropyl. हा मग नेम काय येणार सांगा? मिथाईल आयसोप्रोपाईल इथर. हा अल्फाबेटिकली अगोदर मिथाईल येणार, नंतर प्रोपाईल. आयसो वगैरे अल्फाबेट मध्ये धरायचे नसतात. हा ओके. सो फर्स्ट वन इज मिथाईल आयसोप्रोपाईल इथर. हे त्याचं कॉमन नेम झालं. ओके. आता व्हॉट इज इट्स आयुपॅक नेम? हा काय येणार आता? हायर अल्केन इज हायर अल्काइल ग्रुप इज कन्सिडर्ड एज अ अल्केन. Alkane. हा फंक्शनल ग्रुप आला. मग सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. नेहमीच्या रूल प्रमाणे आपण 3 ची चेन सिलेक्ट करतो. मिनिमम नंबर टू फंक्शनल ग्रुप. म्हणजे आपण चेन सिलेक्ट करताना कशी करणार? याला 1 यायला पाहिजे. इट इज 1, इट इज 2 and it is 3. So 3 म्हणजे प्रोपेन आला आणि मिथॉक्सी ग्रुप अटॅच टू सेकंड कार्बन. Second carbon. सो नेम इज 2-मिथॉक्सी प्रोपेन. क्लिअर? 2 तिथं मॅडम CH3 पाहिजे ना. हा सॉरी मिथॉक्सी प्रोपेन. व्हेरी गुड. लक्ष आहे म्हणायचं मग. व्हेरी गुड. CH3 यायला पाहिजे. कधी शेवटी CH2 नसतो. व्हॅलन्सी नाहीतर हे होते. ओके. क्लिअर? आता बघा, सपोज मी एक घेतलेला आहे. ओके. आता OMe COC लिंकेज. Me म्हणजे मिथाईल. OMe म्हणजे मिथॉक्सी ग्रुप आला हा. इट इज अ इथर. हा पण इथरच आहे. ओके. आता याचं नेम कसं देणार सांगा? आता हा लार्जर ग्रुप आहे. मिथाईल पेक्षा हा लार्जर ग्रुप आहे, त्यामुळे तो पेरेंट. आता अल्केन. आता हा ऍक्च्युली सायक्लो आहे. म्हणजे हा सायक्लोब्युटेन आला आणि हे त्याचे सबस्टिट्युएंट आले. आता नंबरिंग देताना नेहमी लक्षात ठेवायचं, जितके जास्त ब्रँचड अल्काइल ग्रुप असेल तिथून नंबरिंग स्टार्ट करणार. म्हणजे इट इज अ 1 and 2. हे रूल्स लक्षात ठेवा. लक्षात, त्याशिवाय बरेच जणांचे नोमेनक्लेचर चुकतात. मग 1 2 3 4 असं येणार. म्हणजे हा काय येणार? 2-मिथॉक्सी. 2-मिथॉक्सी येणार आहे. आणि हा सायक्लोब्युटेन. आणि इथं काय येणार? 1-1. म्हणजे नेम कसं येणार सांगा? मग पहिल्यांदा मिथाईल. मग आता कसं येणार सांगा नेम? 2-मिथॉक्सी. पहिल्यांदा मिथाईल. dimethyl एक सेकंड. cyclobutane. आता ह्याच्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येतो. पहिल्यांदा मिथाईल घ्यायचं का मिथॉक्सी घ्यायचं? अल्फाबेटिकल ऑर्डर. METH तर सगळीकडे सारखंच आहे. मिथॉक्सी. इथं Y आहे आणि इथं O आहे. म्हणजे अगोदर कोण येणार? O येणार अल्फाबेटिकली. लक्षात येते का? म्हणजे कसा नंबर येणार? क्लिअर का? नाही तर कारण ते सगळे ऑप्शन खाली असतात. त्यामुळेच मुलांना ते तुम्हाला वाटताना सोपं वाटतंय, पण ते देताना 4 ऑप्शन कसं देतात माहितीये का? पहिल्यांदा 2-मिथॉक्सी 1-1 डायमिथाईल सायक्लोब्युटेन देतात, किंवा 1-1 डायमिथाईल 2-मिथॉक्सी सायक्लोब्युटेन देतात. मग त्यात सुद्धा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कुठला परफेक्ट आहे. तर अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लिहायचं असतंय. सो अल्फाबेटिकली अगोदर मिथॉक्सी येणार. सो इट इज 2-मिथॉक्सी 1-1 dimethyl cyclobutane. 1-1 डायमिथाईल सायक्लोब्युटेन. ओके. क्लिअर? हा सायक्लोब्युटेन आहे. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? ओके. आता एक मी देते, तुम्ही मला सांगायचंय. टीचर याचं कॉमन नेम? नाही, प्रत्येकाचेच कॉमन नेम नाही देऊ शकत आपण. ज्याचे देता येतात तेवढ्याचे तेवढे मी सांगितले. जनरली आयसोप्रोपाईल, आयसोब्युटाईल अशा सगळ्यांचे आपण न्यू वगैरे यांचे देऊ शकतो. सगळ्याचेच कॉमन नेम देता येत नाहीत, ते आपण आयुपॅक नेम प्रमाणेच करायचं. ओके. आता हा बघा, C6H5O CH2
CH2 ओके. व्हॉट इज द हा आणि याचा कॉमन नेम पण सांगा आणि आयुपॅक नेम पण सांगा. ओके ट्राय करा. मॅडम तिथं CH3. हा परत तसंच व्हायला लागलंय ग माझं. ओके सॉरी. हा कॉमन नेम काय येईल सांगा आता. हा कोणता ग्रुप आहे. C6H5 म्हणजे कोणता ग्रुप. फिनाइल फिनाइल ग्रुप. आणि हा कोणता ग्रुप आहे. आयसो. हा आयसो. कोणता आयसो. 1 2 3 4 ब्युटाइल नाही. टोटल कार्बन काउंट करायचे असतात आयसो मध्ये. 1 2 3 4 5 आयसोपेंटाइल. हा आता पेंटाइल येणार का फिनाइल येणार. अगोदर फिनाइल येणार. हा मग फिनाइल आयसोपेंटाइल इथर. हा हे त्याचं काय झालं कॉमन नेम झालं. हा लक्षात आलं. आता व्हॉट इज द आयुपॅक नेम. आता हा कसं देणार सांगा तुम्ही. IUPAC नेम कसं देणार. हा आता एक लक्षात ठेवायचं. हा C6H5 आहे. हा कार्बन 6 आहेत इथे. 1 2 3 4 त्यामुळे हा मेन बेन्झीन धरावा लागणार रूल प्रमाणे. 6 पेक्षा जास्त असेल ना तर तो पेरेंट अल्केन आपण धरत असतो. हा म्हणजे हा अगोदर बेन्झीन धरणार. हा मग आता हा कोणता ग्रुप आहे. 1 2 3 4. हा बघा नेमिंग कसं येणार बघा आता इथे. हे बघा हा 1 एक सेकंड. साइड चेनचा 1 2 3 4. हा काय आला सांगा. बेन्झीन आहे हा. आणि हा अल्कॉक्सी ग्रुप घेणार. हा बेन्झीन मेन धरला आपण. हा मग काय येईल सांगा. हा 1 प्रोपॉक्सी बेन्झीन. प्रोपॉक्सी नाही. 3 मिथाइल पहिल्यांदा सबस्टिट्यूएंट घेणार ना. 3 मिथाइल हा 4 आहे म्हणजे काय असणार आहे ब्युटॉक्सी. 3 मिथाइल ब्युटॉक्सी बेन्झीन. हा त्याचा IUPAC नेम येते. प्रॅक्टिस करा काहीच प्रॉब्लेम नाही येत. काय येणार बघा बरे. 3 मिथाइल हा काय आहे ब्युटॉक्सी. 3 मिथाइल ब्युटॉक्सी बेन्झीन. क्लियर. ओके राईट डाऊन. हो. आता बघा थोडस H5O ओके. आता हा बघा. आता ह्याच्या बाबतीत कसं येणार सांगा. हा कार्बन 6 आहे. इथं मात्र टोटल 7 त्यामुळं पेरेंट अल्केन हाच येणार. बेन्झीन येणारच नाही. हा येणार. लक्षात येत आहे. 6 आणि 7 म्हणजे हा काय येणार हेप्टेन. मग हेप्टेनला हा कुठला ग्रुप अटॅच आहे. C6H5 म्हणजे कुठला ग्रुप येणार फिनॉक्सी. लक्षात येते का. इट इज अ फिनॉक्सी. सो नेम काय येणार सांगा 1 फिनॉक्सी हेप्टेन. इथून 1 ग्रुप आहे. हा पूर्ण फिनॉक्सी. मी म्हटलं ना 6 कार्बन पेक्षा जर मोठी चेन असेल तर तो पेरेंट अल्केन धरायचा. म्हणजे इट इज अ 1 फिनॉक्सी हेप्टेन. हे त्याचं आयुपॅक नेम झालं 1 फिनॉक्सी हेप्टेन. आणि जर 6 पेक्षा लहान कार्बन चेन असेल तर हा बेन्झीन धरून हा अल्कॉक्सी ग्रुप धरायचा असतो. आता बरोबर 6 पेक्षा जास्त मोठी चेन आहे त्यामुळे हा अल्कॉक्सी ग्रुप धरणार आणि हा पेरेंट अल्केन धरणार.
म्हणजे इथं काय नेम येणार, हा 1 फिनॉक्सी आणि टोटल कार्बन 7 आहेत, सो इट इज अ हेप्टेन. हा कॉमन अशा नेम. याचं कॉमन नेम काय तयार होईल सांगा. हेप्टाईल, तो ग्रुप कुठला आहे, हेप्टाईल फिनाईल इथर. हा हे त्याचं कॉमन नेम येईल. बघा बरे कॉमन नेम काय येणार, हे आयुपॅक नेम झालं. हा कॉमन नेम काय येणार सांगा मला. हा हेप्टाईल आणि फिनाईल मध्ये अगोदर कोण येणार, एबीसीडी म्हणा. एच येणार ना, हेप्टाईल फिनाइल इथर. हा हेप्टाईल फिनाईल इथर. काही घाबरायचं नाही, कसं काही ना रूल प्रमाणे जायचं. ओके क्लिअर, समजलं सगळ्यांना. मॅम हा बोला. अजून एकदा सांगता का मॅम, काय एक्झाम्पल हे. इथं बघ, हा एक ग्रुप आहे, फिनाईल ग्रुप एक आहे आणि हेप्टाईल आहे. आता ह्या दोन्ही मधला अल्कॉक्सी ग्रुप कुठला धरायचा आणि अल्केन कुठला धरायचा. मग ते कसं आम्ही सांगितलं की बाबा मगाशीच सांगितलं की अल्कॉक्सी ग्रुप कुठला धरतो आपण, जो हायर अल्काइल ग्रुप आहे तो अल्केन धरायचा आणि जो लोअर आहे तो अल्कॉक्सी ग्रुप धरायचा. आता याच्यामधला हायर कोण असणार आहे, हे बघा हे 6 कार्बनचा आहे आणि हा 7चा आहे, त्यामुळे हा पेरेंट अल्केन आला, हा अल्कॉक्सी ग्रुप आला. मग हा फिनिल आहे, म्हणजे हा काय तयार झाला, फिनॉक्सी. हा म्हणून नेम काय येणार, 1 फिनॉक्सी टोटल कार्बन 7 हेप्टेन. क्लिअर. आता बघा तुम्हाला मी एक होमवर्क देते, याच्यात ठेवलीत करे. हा आता हे बघा, हा जो पहिला आहे याच्या आयुपीएसी नेम पटपट करून दाखवा चला. हा हे बघा हा दिलेला आहे आणि ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा आहे त्यांनी घेऊ शकता. हा पहिल्यांदा हे पहिले 4 आहेत ना ते पटकन मला नोमॅनक्लेचर करून दाखवा. आपले इथर वगैरे सगळ्याचे नोमॅनक्लेचर झालेलं आहे. हा राईट डाऊन द आयुपीएसी नेम, पटपट लिहायचे, वेळ नाही लावायचा. चारीचे नेम्स लिहा. हा केले का.
ओके. हा, फर्स्टचं नेम कोण सांगते? हा, पहिल्याचं नेम काय येईल सांगा. हा, what is the IUPAC name of first compound? 4-chloro, 2,3-dimethyl pentane, 1 dimethyl pentane 1 OL. Very good. हा, it is 4-chloro. बघा, IUPAC नेम कसं येणार इथून स्टार्ट. हा, 2 बायफंक्शनल कंपाऊंड आहेत. OH पण आहे, Cl पण आहे. हा, पण आपण जो रूल घेतलेला आहे, काय बरं म्हणतो आपण, की कशाला प्रायोरिटी ऑर्डर जी घेतलेली आहे, हा दिली आहे ना रे मी ती लिहून एकदा. हो दिली आहे की मॅडम. नाही? हा, तर त्या प्रायोरिटी ऑर्डर प्रमाणे पहिल्यांदा अल्कोहोल येणार, म्हणजे त्याला मिनिमम नंबर, म्हणजे इथं 1. एक सेकंड. हा, इथे येणार आहे 2. येते का लक्षात? हा येणार 3, हा येणार 4 आणि इथे येणार 5. ओके, हे काय झाले? सबस्टिट्युएंट. हा Cl आहे, हा CH3 आहे, हे CH3 आहे. मग कसं येणार सांगा? क्लोरो येणार का अगोदर, मिथाईल येणार? क्लोरो. हा, मग अल्फाबेटिकली अगोदर कोण येणार? 4-क्लोरो. बघा, 4-क्लोरो. हा, Dimethyl. 2,3 डायमिथाईल. Dimethyl. हा, 2,3 1 OL. डायमिथाईल पेंट Pentane 1 OL. 1 OL. पेंटॅन AN, पेंटॅन 1 OL. येते का लक्षात? हा, रूल प्रमाणे रे, पेंटॅन 1 OL. किंवा इथे लिहिते बघा, ते त्याचं नेम काय येणार? 4-क्लोरो. हा, 2,3 डायमिथाईल पेंटॅन 1 OL. ओके, आता सेकंड वनचं कोण सांगते? हा इथर आहे. हा, 2-ethoxypropane. व्हेरी गुड. इट इज 1. हा हायर घेणार 1, 2, 3. हा, आणि हा फंक्शनल ग्रुप कुठला आहे? हा इथॉक्सी आहे. सो नेम काय येणार सांगा? 2-ethoxypropane. व्हेरी गुड. इट इज 2-ethoxypropane. ओके. हा, व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? हा, 1,3-diethylphenol. 1,3-dimethylphenol. 2,6 अरे इथं तुम्ही मेजर ग्रुप कुठला धरलाय? फिनॉल. मग त्याला नंबरिंग 1 येणार ना. 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे नेम काय येणार? 2,6 डायमिथाईल फिनॉल. 2,6 डायमिथाईल फिनॉल. हा, क्लिअर? बघा, आयुपीएसी नेम मध्ये भयंकर जमलिंग होत असते. 2,6, कारण इथं मेजर आपण धरलाय फिनॉल, कारण OH ला जास्त प्रायोरिटी आहे अल्केन पेक्षा. सो ह्याला आपण तुम्ही मेजर प्रायोरिटी देणार, म्हणजे जेव्हा बेन्झिन रिंगला OH आहे हाच आपण मेन धरणार फिनॉल. मग आता फिनॉलला नंबरिंग 1, 1, 2, 6, म्हणजे 2,6 डायमिथाईल फिनॉल. आता इथं कसं येणार सांगा? 1-ethoxy 2-nitrobenzene. बेन्झिन आहे तो. कुठून तुम्हाला बेन्झिन? Clohexane. इट इज 1-ethoxy 2-nitro. 1-ethoxy 2-nitro cyclohexane. क्लिअर? 1-ethoxy 2-nitro cyclohexane. ओके, समजलेलं आहे? हा, आता हे पण दिलेले आहेत, याचं पण पटपट नोमॅनक्लेचर करा. पटकन आवरायचं.
हा आता बघा थोडस याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. हा बघा कंपाऊंड आता जर बघितला तर याच्यामध्ये मेजर फंक्शनल ग्रुप OH आहे. हा मग आता सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप. तुम्ही अशी चेन नाही सिलेक्ट करू शकत. इकडे लक्ष द्या. अशी जर चेन सिलेक्ट केली तर OH त्या चेन मध्ये येत नाही. तो साइड चेन मध्ये गेला. आपल्याला मेन चेन मध्ये OH यायला पाहिजे. त्यामुळे आपण इकडून स्टार्ट करणार बघा. 1 2 3 4 5. हा थोडस लक्ष द्या. हा जरा वेगळा आहे. हे बघा इथं आला 1, इथं आला 2, इथं आला 3, इथं आला 4 आणि इथं आला 5. ओके ही चेन सिलेक्ट केली. आता हा कोणता ग्रुप आहे? इट इज आयसोप्रोपाइल ग्रुप. हा आणि हा कुठला ग्रुप आहे? क्लोरोमिथाइल ग्रुप. सो नेम काय येणार सांगा. हा हे बघा हा नेम कसं येईल सांगा. 3 क्लोरोमिथाइल 2 आयसोप्रोपाइल पेंटेनॉल. येते क्लिअर? हा बघा नेम येणार आहे 3 क्लोरोमिथाइल 3 क्लोरोमिथाइल. हा फर्स्टचं नेम आहे हे फर्स्ट 3 क्लोरोमिथाइल. हा 2 आयसोप्रोपाइल 2 आयसोप्रोपाइल. हा मेन काय आहे? पेंटेन is replaced by all. 1 all. क्लिअर? हा त्याच पद्धतीने आता याचं नेमिंग कसं देणार सांगा. इथं सुद्धा सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन म्हणजे अशीच चेन सिलेक्ट करावी लागणार. म्हणजे इथे येणार 1 बघा 1 2 3 4 हा 5 आणि 6. 6 ची चेन आली. हा काय आला? सबस्टिट्युएंट आला. हा पण काय आला? सबस्टिट्युएंट आला. आणि 2 OH ग्रुप आहेत म्हणजे हा डायऑल आला. आता सांगा बरे मला कसं नंबरिंग कसं नेम देणार. हा 2 5 डायमिथाइल हेक्झेन. हेक्झेन पूर्ण येणार 1 3 डायऑल. बघा कारण एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असेल तर ई वगैरे काही रिप्लेस करत नाही. 11वीचे रूल्स परत बघा लक्षात येईल. म्हणजे नेम काय येईल सांगा. हा सेकंड वनचं नेम मी इथंच लिहिते. दिसते का रे सगळ्यांना? हा 2 3 2 5 2 5 डायमिथाइल. हा पुढे काय येणार सांगा. हा काय आहे? हेक्झेन आहे. हेक्झेन एकापेक्षा जास्त आहे त्यामुळे ई वगैरे काय रिप्लेस करणार नाही. हेक्झेन 1 3 डायऑल. हा लक्षात आलं? सेकंडचं नेम हे येते. ओके हा आता थर्ड वनचं काय येईल? हा लिहिलंय सगळ्यांनी? हा थर्ड वन काय येणार? आता मेन धरणारा हा काय आहे? सायक्लोहेक्झेनॉल. हा काय आहे? सायक्लोहेक्झेनॉल आहे ना. 3 ब्रोमो सायक्लोहेक्झेनॉल. हा 1 2 3 म्हणजे इट इज अ 3 ब्रोमो सायक्लोहेक्झेन आहे. त्याला OH ग्रुप आहे म्हणून काय येणार? सायक्लोहेक्झेनॉल. हेक्झेनॉल 3 ब्रोमो सायक्लोहेक्झेनॉल. ओके आता फोर्थ वन कोण करून दाखवते? सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. इट इज ऑल्सो बाय फंक्शनल. अल्किन पण आहे आणि OH पण आहे. इकडून जर नंबरिंग दिला 1 2 3 येते आणि इकडून दिला तर 1 2 3 4 येते. मग मिनिमम नंबर टू फंक्शनल ग्रुप. मेजर ग्रुप OH आहे नंतर अल्किन येणार. हा मग कसं येईल सांगा. हीच सिलेक्ट करा. 1 2 3 4 5 आणि 6. हा ओके टेल मी काय नेम येईल सांगा. हा ऍक्च्युली 6 चा अल्किन कुठला आला रे? हा हेक्झिन ना. काय येणार? हेक्स 2 ENE 3 OL. EN is replaced by OL. 3 OL असं नेम येणार. हे बघा हेक्स 2 EN 3 OL. क्लिअर? समजलं सगळ्यांना?
हो. ओके, आता याचं काय येईल सांगा आयुपॅक नेम. करा आता, तुम्हीच करायचं आहे सेम आणि मला सांगा. हा हा व्हेरी गुड. हा कोण सांगताय? हा 3 आणि 4. हा मेन फंक्शनल ग्रुप होय याच्याला. हे सगळे सबस्टिट्युएंट आले. मग सबस्टिट्युएंट मध्ये अल्फाबेटिकली. हा पूजा काय प्रॉब्लेम आहे? हा पूजा चौधरी. टीचर तिथं हेक्स 1 EN येणार ना? यायला पाहिजे ना. सॉरी हा पहिल्यांदा धरणार ना. ओके व्हेरी गुड. हा माझ्याकडून चुकलं, सॉरी. इट इज अ हेक्स 1 EN. हा लक्षात यायला पाहिजे होतं, मी पण नीट बघितलं नाही, सॉरी. व्हेरी गुड. इट इज हेक्स 1 EN पाहिजे. हा व्हेरी गुड. हेक्स 1 EN. ओके बरोबर आहे. हा हा पुढे नेक्स्ट वन. हा काय येईल सांगा? 5th वन बरोबर आहे. हा कोण सांगताय? कोण ट्राय करताय? हा मिथाइल आणि ब्रोमो. अगोदर कोण येणार? 2 ब्रोमो 3 मिथाइल ब्यूट 1 OL. बघा, इट इज 2 ब्रोमो 3 मिथाइल 2 ब्रोमो 2 ENE हा 1 OL 3 मिथाइल ब्यूट 2 EN OL 1 OL 1 OL यायला पाहिजे. हा क्लिअर. 2 ब्रोमो 3 मिथाइल ब्यूट 2 EN 1 OL. क्लिअर? समजले सगळ्यांना आयुपीएसी नेम? हो. ओके. आता हे बघा, हा जो क्वेश्चन आहे तो विथ सोल्युशन दिलेला आहे, तरी तो तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन आणि या क्वेश्चनची घरी. एक सेकंड, एक मिनिट. हा नको, आताच घेऊ नका, सॉरी. अजून आपण याच्या रिएक्शन्स घेणार आहे, सॉरी. हा आता हा बघा, हा स्क्रीनशॉट घ्या. एक सेकंड. हा आता घ्या. एक मिनिट. हा घ्या आता. आणि या सगळ्याचे आयुपीएसी नेम्स मला उद्याच्याला सांगायचे. सगळ्यांनी ट्राय करा, मी शिकवणार नाहीये. या प्रत्येकाचे आयुपीएसी नेम हा घेतलाय सगळ्यांनी स्क्रीनशॉट? हा मग या प्रत्येकाचे आयुपॅक नेम मी उद्या विचारणार आहे. हा सगळं आहे त्याच्यामध्ये, इथर पासून, फिनॉल पासून, अल्कोहोल पासून, सगळ्याचे दिलेले ट्राय करायचे. हा आणि उद्या मी चेक करणार आहे किती जणांच्या बरोबर. हा त्याच्यानंतर हा पण घ्या 11.2. याचे पण स्ट्रक्चर्स तुम्ही काढून दाखवायचे मला. घ्या स्क्रीनशॉट. दिसतंय का सगळ्यांना व्यवस्थित? हो. हे उद्याच्याला मला सगळ्यांनी स्ट्रक्चर काढलेले मला दिसले पाहिजे. मी कुणाला पण नोटबुक कॅमेऱ्यावरती धरून बघणार आहे, लावणार आहे बघायला. हा मग कोण पण असेल. ओके. हा काढला स्क्रीनशॉट. हा त्याच्यानंतर हा एक घ्या. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ऑल आयसोमेरिक अल्कोहोल ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला C5. एक सेकंड, तो जरा दिसत नाही आहे, मी सांगते. C5 काय असेल रे? हा H12O. C5H12O and give their IUPAC name. आणि त्याच्याच खाली क्लासिफाय द आयसोमर ऑफ अल्कोहोल ऍज प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ते जे तयार होतील हा त्यांचंच क्लासिफिकेशन मग प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी मध्ये करायचं आहे. ओके ओके. हा घ्या अजून. हा स्क्रीनशॉट घ्या. राईट द आयुपीएसी नेम. फुल आहे, प्रॅक्टिस करायची. इथरचे आहेत हे नुसते. राईट डाऊन द आयुपीएसी नेम्स ऑफ फॉलोइंग इथर. स्क्रीनशॉट घ्या. ओके झालंय सगळ्यांचा? हा उद्याच्याला एवढे सगळ्याची तयारी तुम्ही करायची आहे. मी कुणालाही विचारणार. ओके. हा आता आपण
नेक्स्ट पॉइंट इथं आपलं नोमॅनक्लेचर हा पॉइंट फिनिश झालेला आहे. मी भरपूर नोमॅनक्लेचर घेतलेले आहेत, क्वेश्चन पण तुम्हाला भरपूर दिलेत. हा, तर आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे, स्टडी करणार आहे. तो म्हणजे प्रिपरेशन ऑफ, प्रत्येकाचे प्रिपरेशन्स आपण बघणार आहे. हा, जनरल मेथड किंवा प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, फिनॉल आणि इथर. मग पहिल्यांदा आपण बघणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. ओके, वरती पॉइंट लिहा, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. हे 2 चॅप्टर जो एकदम चांगले करतो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि अल्कोहोल, फिनॉल, इथर, त्याला पुढचे सगळे चॅप्टर सोपे जातात. हा, तर त्यामुळे हे 2 चॅप्टर चांगले करायचे. एक मेथड आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितली होती. एनीबडी टेल, कोणी सांगा मला कुठली बघितली होती? अल्काइल हॅलाइड पासून आपण अल्कोहोल कसं प्रिपेअर केलं होतं, आठवा? अरे डोकं चाललं पाहिजे रे बाळानो. कसं व्हायचं जर नाही चाललं तर मग सगळ्यात. हा, बरोबर आहे. हा, काय करणार? अल्काइल हॅलाइड. बरं ठीक आहे, इथपर्यंत सांगते आता. अल्काइल हॅलाइड त्याचं कन्वर्जन मला अल्कोहोल मध्ये करायचं आहे. कशा बरोबर? हा, कसली हायड्रोलायसिस? हा, अल्कलाइन हायड्रोलायसिस. इट इज रिएक्ट विथ KOH, aqueous, नॉट अल्कोहोलिक. आठवते का? aqueous असेल तर ही कुठली, जर हा प्रायमरी असेल तर SN1, SN2 असणार, टर्शरी असेल तर SN1, म्हणजे इट इज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. हा, when alkyl halide is react with aqueous KOH, so it gives alcohol plus KX. आता काय त्याच रिएक्शन परत देणार नाही मी, झालेलं आहे. ओके, किंवा अजून एक घेतलं होतं, आठवा, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. येते का लक्षात? हा, अल्काइल हॅलाइड when it is react with moist silver oxide, परवाच्याच लेसन मध्ये झालेले आहेत. Ag2O काय मिळतो रे त्याच्यापासून? In situ, it gives silver hydroxide. AgX remove and we get alcohol. Okay, so म्हणजे फ्रॉम अल्किल हॅलाइड, जी ऍक्च्युली पहिली मेथड आपण शिकलेलो आहे. हा, फ्रॉम अल्काइल हॅलाइड. जी ऑलरेडी झालेली आहे आपल्याला, आणि तुमच्या सिलेबस मधनं तो पॉइंट त्यांनी काय केलाय? कट केलाय. कट केलाय याचा अर्थ काय? की ह्या चॅप्टर मधनं कट आहे, तो मागच्या चॅप्टर मध्ये होता तुम्हाला. हा, म्हणजे तो आहे. ओके, ठीक आहे. ही मेथड आपण झालेली आहे. मी परत सगळे एक्झाम्पल घेत बसणार नाहीये. ओके, आता नेक्स्ट मेथड पण आपल्याला 11वीला झाली होती, आणि त्याचं नाव आहे बाय ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्कीन, जो ऑलरेडी आपण 11th ला स्टडी केलेला आहे. बाय ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्कीन. हायड्रेशन ऑफ अल्कीन. ओके, ही पण मेथड आपल्याला ऑलरेडी 11th ला झालेली आहे. कोण सांगते? लक्षात येते का? बाय ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्कीन. म्हणजे हायड्रेशन म्हणजेच काय रे? व्हॉट इज मीन बाय हायड्रेशन? ऍडिशन ऑफ वॉटर. हा, ऍडिशन ऑफ वॉटर इज नोन ऍज हायड्रेशन. हा, मग आता बघा हायड्रेशन. हा, मग लक्षात येते का? बघा आता मी एक सिंपल दाखवते मेकॅनिझम बघूया आपण नंतर. हे बघा, हा अल्कीन घेतलाय मी, कुठला पण अल्कीन, इकडे लक्ष द्यायचं. इट इज अल्कीन. ऍसिड हायड्रेशन म्हणजे H2O, मी असं लिहिते. ऍसिड हायड्रेशन आहे इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. ओके, H+ आयन इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. हायड्रेशन, हा, ऍडिशन ऑफ वॉटर टेक प्लेस अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड बाय युजिंग कोणता? ही सगळी जी ऍसिड हायड्रेशन ऑफ मार्कोनिकॉफ्स रूल. व्हेरी गुड. मार्कोनी. हा,
असं मॅडमना ओळखायला शिका. मॅडमना काय अपेक्षित आहे लगेच उत्तर देता यायला पाहिजे. ओके, व्हेरी गुड. मार्कोनिकॉफ रूल प्रमाणेच ऍडिशन होणार आहे. आणि इथं आपल्याला काय मिळतो रे, डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इंटू सिंगल बॉन्ड. सपोज मी इथं हा सिमेट्रिकल आहे, नो प्रॉब्लेम. इथं OH घेतला. सो इन दिस वे वी गेट अल्कोहोल. हा, अल्किन पासून अल्कोहोल मिळण्याची आठवते ना 11वीचा हायड्रोकार्बन चॅप्टर, त्याच्यामध्ये आपण ही घेतलेली आहे. बाय ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन. आणि ही जी रिएक्शन आहे ही कोणतं, मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे फॉलो करते. आणि हे जे मेकॅनिझम आहे त्याचं मेकॅनिझम मी शिकवणार आहे. इट इज अ इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. बघा कोणतं मेकॅनिझम फॉलो करते, IMP लक्षात ठेवायचे. या सगळ्या रिएक्शन आपण तेच बघणार आहे. इट इज अ इलेक्ट्रोफिलिक. नीट आणि JEE वाल्यांनी याच्यावरती फार कॉन्सन्ट्रेशन करा रे. इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. बाकी CET ला वगैरे एवढं काय विचारलं जात नाही, पण नीट आणि JEE उगीच गंमत म्हणून नाही. हा, मनापासून करावं लागतंय तेव्हा होतंय ते, आणि लक्षात ठेवायला लागतंय सगळं. उठून शेवटच्या 15 दिवसात मी नीट करतो, शेवटच्या 15 दिवसात JEE करतो, असं नाही होत. हा, ऍक्च्युली 11वी पासून मी तुम्हाला त्याचप्रमाणे फोकस केलंय. तुम्हाला सांगितलेलं आहे की JEE ज्यांना करायचे असेल, नीट ज्यांना करायचं असेल तर त्यांनी 11वी पासूनच मी फोकस करा म्हणून सांगितलं होतं. त्यांना त्याच टाईपचे क्वेश्चन्स पण दिले. मग फक्त मॅडम वरतीच डिपेंड नाही राहायचं, स्वतः पण करायला लागते. आता सपोज बघा एक एक एक्झाम्पल आपण घेऊया जे ऑलरेडी 11वीत पण आपण घेतले होते. आता सपोज मी घेतला इथिन. आता इथिन जो आहे ना तो थोडासा लेस रिएक्टिव्ह आहे. हा, त्यामुळे मी तुम्हाला हे पण एक्झाम्पल दिलं की तो सरळ पाणी पित नाही. मग त्याला काय करावं लागतं, पहिल्यांदा ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे इट इज रिॲक्ट विथ H2SO4. लिहिताना कसं लिहितो आठवत आहे, HOSO3H. येते का लक्षात. हा या पद्धतीने आपण हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्ट, हा OH आणि SO3H, हा ह्या पद्धतीने आपण ऍडिशन करतो. सो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 येतात. आठवते का 11वीचा पार्ट आहे. हा, सो हिअर वी गेट काय मिळणार सांगा, SO3H एकीकडे आणि OH एकीकडे. सपोज हा OH इथे अटॅच झाला आणि SO3H ग्रुप इथे अटॅच झालेला आहे, असं समजूया आपण. हा, किंवा हा OH इथे अटॅच करा म्हणजे जरा सोपं पडेल. एक सेकंड, एक मिनिट. HO नव्हे, सॉरी H2SO4 मध्ये HOSO3H असं घ्यायला लागतोय. HOSO3H. हा H2SO4 हा H प्लस पार्ट आणि हा निगेटिव्ह पार्ट. मग आता रूल प्रमाणे हा पूर्ण पार्ट इथे अटॅच करूया. हा H पार्ट इथे अटॅच केला, काय मिळणार सांगा मला इथं, CH3 सिंगल बॉन्ड, हा CH2 आणि इथं कुठला ग्रुप अटॅच झाला, OSO3H. नाव काय येणार आहे सांगा, इथाइल हायड्रोजन सल्फेट. 11वीत घेतलं होतं, लक्षात आहे का. इट इज इथाइल हायड्रोजन सल्फेट. हा, आणि मग याचं काय केलं जातं पुढं, इट इज देन. मग मी म्हटलं ना की हा डायरेक्ट पाणी पित नाही. हा, मोंड मुलगा आहे हा. इथिन हा काय आहे, मोंड आहे. डायरेक्ट पाणी पित नाही, ऐकत नाही तो मम्मीचं. म्हणून मम्मीनं अगोदर ऍसिडच टाकलं त्याला. ऍसिड टाकल्यावरती आपणच पाणी मागितलं त्यानं. मग त्याचं काय होणार आहे आता, हायड्रोलायसिस. मग तो पाणी पितो सेकंड स्टेप मध्ये. HOH बघा बरे, हा H2SO4 ऍसिड आहे तसं बाहेर पडलं आणि OH ग्रुप तिथं अटॅच झाला. सो वी गेट CH3. येते लक्षात, CH2 11वीची रिएक्शन आहे, नवीन नाही सांगत मी. OH प्लस H2SO4. So in this way we get ethyl alcohol म्हणजे इथेनॉल from ethene. From ethene. क्लिअर, समजलं का. हा, हो. आली का. ही 11वीचीच आहे, तुमच्या पुस्तकात नाही सापडणार. त्यांनी सरळ सांगितलेलं आहे हे सगळं 11वीत झालेलं आहे. हा,
पण मॅडम आपलं घेत आहेत, मॅडमना माहित आहे काल शिकवलेलं लक्षात राहत नाही, तर 11वीचं कसं लक्षात राहायचं. ओके, लिहून घ्या रिएक्शन. स्टेटमेंट तुमचे तुम्ही करायचे. हा, इथिन रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 to gives ethyl hydrogen sulfate which is on hydrolysis gives ethanol. आता ही रिएक्शन तुम्ही करायची. प्रोपीन जी 11वीत पण आपण केली होती. हा, प्रोपीन पण लेस रिएक्टिव्ह आहे. इट इज पहिल्यांदा तो H2SO4 बरोबरच रिएक्ट होणार. हा, प्रोपीन CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा, रिएक्ट विथ concentrated H2SO4 HOSO3H. okay, complete the reaction. आता हा अनसिमेट्रिकल आहे, आठवा लगेच. अनसिमेट्रिकल आले की कोणता रूल येणार? मार्कोनिकॉफ रूल. मग आता मार्कोनिकॉफ रूल काय सांगतो? निगेटिव्ह पार्ट is attached to that carbon atom which carry less number of hydrogen atom. इथं ऍडिशन याची होणार आहे. हा, लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. आणि हा H इथं ऍड होणार आहे. लक्षात येते का? इथं चुकायचं नाही. ओके, मग कसा येणार कंपाऊंड बघा. CH3 सिंगल बॉन्ड CH, इथं कुठला ग्रुप अटॅच झाला? OSO3H. नाउ डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड and it is CH3. इथे H अटॅच झाला. ओके, and which is on hydrolysis. ओके, हा H2SO4 रिमूव्ह होणार, तिथं OH ग्रुप अटॅच होणार आणि आपल्याला कुठला अल्कोहोल मिळणार आहे? कुठला आहे? व्हॉट इज द नेम? आयसोप्रोपाइल अल्कोहोल. हा, प्रोपेन टू ऑल किंवा आयसोप्रोपाइल अल्कोहोल. इट इज अ सेकंडरी अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल किंवा तो सेकंडरी अल्कोहोल आहे. ओके, आलं लक्षात? समजली का रिएक्शन सगळ्यांना? हा, 11 हे तासगाव वाले क्लिअर झाले सगळ्यांना? हो. हा, शंका नाही ना कुणाला? काय नवीन मेंबर जे 11वीला नव्हते माझ्याकडं, त्यांना समजतंय? हो, समजते ना. हा हा, ओके ओके, ठीक आहे, समजलंय. हा, आता ही रिएक्शन तुम्ही कंप्लीट करून दाखवा. आयसोब्युटिलिन तुमचं तुम्हीच काढा, रिएक्शन करा. आयसोब्युटिलिन रिएक्ट विथ किंवा त्याचं ऍसिड कॅटलायझ्ड हायड्रेशन करून दाखवा मला. आता थोडस इकडे लक्ष द्या, 1 मिनिट. आयसोब्युटिलिनचं स्ट्रक्चर काय येणार रे? हा, हे बघा, आयसोब्युटिलिनचं स्ट्रक्चर काय आहे आठवतंय का? CH3. हा, C इथं आयसो CH3 डबल बॉन्ड CH2. आता थोडं तिकडे लक्ष द्या. हा जो आयसोब्युटिलिन आहे हा गुड बॉय आहे, इतका शहाणा आहे. मम्मीनं सांगितलं ना की पाणी प्यायचं, तो डायरेक्ट पाणी पितो. थोडस साखर घालायची, H+, जरासा ऍसिड असेल आणि HOH वॉटरची ऍडिशन. आता इथं पण हा अनसिमेट्रिकल आहे. ऍडिशन टेक प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. मग निगेटिव्ह पार्ट अटॅच टू दॅट कार्बन ऍटम विच, इथं H2SO4 घ्यायची गरजच नाही, डायरेक्ट ऍसिड हायड्रेशन करू शकतो. ऍसिडिफाईड वॉटर डायरेक्टच ऍड करायचं. सो हिअर वी गेट, हा, कुठला अल्कोहोल मिळेल सांगा मला? CH3C, बिकॉज इट इज अ रिएक्टिव्ह अल्कीन. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. हा, इकडे काय येणार आहे? CH3 होणार आणि इथं OH ग्रुप. OH ग्रुप. हा, इट इज अ टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. क्लिअर? इट इज अ टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल कारण इट इज रिएक्टिव्ह. आयसोब्युटिलिन इज अ रिएक्टिव्ह अल्कीन. हा, त्यामुळं डायरेक्ट हायड्रेशन करू शकता तुम्ही. म्हणजे पहिल्यांदा काही गरज नाही आहे H2SO4 बरोबर टाकून. आणि हे सुद्धा क्वेश्चन CET मध्ये काय करायचं? डायरेक्ट HOH, इकडे OH इकडे H, H2SO4 बरोबर करतच बसायचं नाही. हा, ओके.
आता ह्या सगळ्या गोष्टीवरून तुम्ही कुठलाही अल्किन घ्या, सिमेट्रिकल घ्या, अनसिमेट्रिकल घ्या, आपल्याला प्रत्येक वेळेला सेकंडरी आणि टर्शरीच अल्कोहोल मिळतो. आपल्याला कधीच 1 प्रोपेनॉल मिळतच नाही. याच्याने काय वाटेल ते करा, तुम्हाला 1 प्रोपेनॉल कधीच मिळत नाही. म्हणजे धिस मेथड, ही जी मेथड आहे, इकडे लक्ष द्या, ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन मेथड, ही जी मेथड आहे ना, इट इज युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल. म्हणजे तुम्ही सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल प्रिपेअर करू शकता, प्रायमरी नाही. फक्त एकच प्रायमरी अल्कोहोल मिळतोय जो हाय इथेनॉल. तुम्हाला कधीही 1 प्रोपेनॉल मिळणार नाही, कधीही 1 ब्युटेनॉल मिळणार नाही, कधीच 1 पेंटेनॉल मिळणार नाही. काय वाटेल ते करा. बघा, प्रयत्न करून बघूया आपण. सपोज जर मी घेतला ब्युटीन, हा इकडे लक्ष द्या, ही रिएक्शन इकडे लक्ष द्या, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2, हा इट इज 1 ब्युटीन किंवा ब्यूट 1 ENE घेतला मी. हा इकडे लक्ष द्या. ऑन हायड्रेशन HOH in presence of acid. ओके. हा आता काय होणार आहे, मार्कोनिकॉफ रूलच वापरावा लागणार आहे. आवाज काय प्रॉब्लेम येतो का कुणाला? हा ओके. मार्कोनिकॉफ प्रमाणे काय होणार आहे, OH हा नेहमी कुठे अटॅच होणार आहे, विच कॅरी लेस नंबर. म्हणजे आपल्याला कुठला मिळणार सांगा, CH3 CH2 CH OH CH3. That means we get 2 butanol किंवा ब्युटॅन 2 ऑल. आपल्याला ब्युटॅन 1 ऑल मिळतच नाही, प्रोपॅन 1 ऑल मिळत नाही, पेंटॅन 1 ऑल मिळतच नाही. तर का मिळत नाहीये, तर नेहमी लक्षात ठेवा, इथं ऍडिशन ही नेहमी कशाप्रमाणे होते, मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे होते. फक्त एकच आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळतो, तो म्हणजे इथिन. हा एवढा एकच अल्किन आपल्याला, इथेनॉल हा एकच प्रायमरी अल्कोहोल मिळतोय. बाकीचे सगळे आपल्याला सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल. हा दिस इज फॉर CET साठी, हा पॉइंट लिहून घ्या. हा फॉर CET साठी. तसंच तुम्ही कुठल्याही एंट्रन्स एक्झाम साठी घेऊ शकता. IMP करायचे. मॅडम थोडं माहिती घ्या किती. काय करू, अजून लिहिणार आहे का? हा लिहिलं का बघा, वर लिहून घ्या, अगोदर लिहा. ओके. झालं मॅडम. हा ओके. आता बघा, या पूर्ण मेथड साठी, म्हणजे ही जी मेथड आहे कुठली, हायड्रेशन, ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन मेथड. ओके, कुठे गेलं रे ते, हा acid catalyzed hydration of alkene. This method is useful for the preparation of secondary and tertiary alcohol. घेऊन घ्या. फॉर CET साठी हा पॉइंट आपल्याला लागणार आहे. ऍसिड घेऊन घ्या, कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ alkene. This method is useful for preparation of secondary and tertiary alcohol. ह्याच ह्याच्यासाठी ती युजफुल आहे. ओनली इथेनॉल primary alcohol is prepared. बाकीचे कुठलेही प्रायमरी अल्कोहोल या मेथडने येत नाहीत. हा नीटला पण एकदा येऊन गेलेला क्वेश्चन आहे, CET ला पण येऊन गेलेला आहे.
फक्त एकच प्रायमरी अल्कोहोल ह्या मेथडने मिळतोय, तो म्हणजे कुठला? इथेनॉल. IMP करा हा पॉइंट फॉर CET साठी. हा, लक्षात आलं? समजलं सगळ्यांना इथपर्यंत? ओके. आता याचं मेकॅनिझम आपण बघूया की नक्की, मी म्हटलं ना की इट इज अ इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. आता याचं नक्की मेकॅनिझम कसं होतं? हा, तर ते पेज नंबर बघा आपल्या टेक्स्ट बुक मध्ये 238 पेज नंबर मध्ये डू यू नो त्याच्यामध्ये हा पॉइंट टाकलेला आहे. हा, मग वरती पॉइंट लिहा. मेकॅनिझम ऑफ हायड्रेशन, ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्कीन. Mechanism of acid catalyzed hydration of alkene. नक्की कशा मेकॅनिझम म्हणजे काय? जे आपण SN1 SN2 मध्ये पाहिलं ना, स्टेप बाय स्टेप, की नक्की बॉन्ड कसा फॉर्म होतो, नक्की बॉन्ड कसा ब्रेक होतो. हा, त्याचं हे मेकॅनिझम. थोडंसं इकडे लक्ष द्या. ज्यांना मेकॅनिझम ड्रॉ करता येत असेल, व्यवस्थित दाखवता येत असेल, त्यांनी तयारी करा. जर एखाद्याला जमत नसेल, सो डोंट वरी. मेकॅनिझम बोर्डाला कधीही विचारलं जात नाही, आणि जरी विचारलं तर ते तो पॅटर्न कशामध्ये येतो, तो म्हणजे ऑप्शनल असतो क्वेश्चन. त्यामुळे ज्या मुलांना मेकॅनिझम अवघड जाते त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. पण मेकॅनिझम का चांगलं करावं लागतं माहितीये का? तुम्हाला मेकॅनिझम कोणी विचारत नाही, पण ते मेकॅनिझम यूज का करावं लागतं, तर तुम्हाला वेगवेगळे JEE आणि नीटला जे क्वेश्चन येतात ना, तिथं तुम्हाला हे मेकॅनिझम माहित असेल ना, तरच तुम्ही प्रोडक्ट सांगू शकता. ओके. आता बघा हे नक्की मेकॅनिझम कसं आहे, तर मी मगाशी सांगितलं की इट इज अ इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. हा, बघा थोडस, इट इज इलेक्ट्रोफिलिक. इलेक्ट्रोफाईलचाच पहिल्यांदा आहे, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. जस्ट सी हिअर. ज्यांना अवघड जाते त्यांनी काही टेन्शन घेऊ नका. नाही आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. ओके. इट इज इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. हा, आता बघा नक्की मेकॅनिझम कसं होतंय ते. आता इलेक्ट्रोफिलिक ऍसिड कॅटलायझर म्हणजे आता आहे बघा, ऍक्च्युली रिएक्शन मध्ये कसं होतंय, इन प्रेझेन्स ऑफ, बघा ही रिएक्शन आहे पहिल्यांदा, इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रोफाइल H+. हा, इट इज कन्व्हर्टेड इंटू, हा कशामध्ये कन्वर्ट होतोय बघा, H2O, म्हणजे इट इज कन्व्हर्टेड इंटू H3O+ मध्ये कन्वर्ट होतोय. ओके, H3O+ मध्ये. तर इट विल बी ऍक्ट ऍज अ इलेक्ट्रोफाइल. तो काय म्हणून ऍक्ट होतोय? इलेक्ट्रोफाइल म्हणून ऍक्ट होतोय ह्या रिएक्शन मध्ये. आता बघा कोणता पण आपण इन जनरल अल्किन घेऊया. तर फर्स्ट मेथड आहे ती म्हणजे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ही पहिली स्टेप, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, आणि नंतर अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल आहे. पहिला बघा फर्स्ट स्टेप, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. मी सिंपल करून देते, इकडे लक्ष द्या. फर्स्ट स्टेप, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. कसा तयार होतोय बघूया आपण. हा, पहिल्यांदा कार्बोकॅटायन तयार होते. ओके. आता लक्ष द्या थोडस बघा. आता मी सपोज अल्किन घेतलेला आहे, कुठला पण एक अल्किन घेतलाय, C+C, हा अल्किन घेतलेला आहे. ओके. इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रोफाइल, कुठला इलेक्ट्रोफाइल आहे, H3O+. तर तो कसा लिहायचा आहे बघा, OH आणि इथं पण H. आता ऍक्च्युली ऑक्सिजन वरती 2 लोन पेअर असतात, पण एक हायड्रोजन तयार झालाय, त्यामुळे एकच लोन पेअर राहिला. हा, आणि एकच लोन पेअर असल्यामुळे त्याच्यावरती चार्ज कोणता आला, प्लस चार्ज आला. हा, मग आता इन प्रेझेन्स ऑफ ह्या इलेक्ट्रोफाइलच्या प्रेझेन्स मध्ये काय व्हायला लागतंय. हा बघा, आता एरो बघा, थोडस लक्ष द्या इकडे. हे बघा आता काय व्हायला लागतंय, यातला जो लोन पेअर आहे, हा जो पाय इलेक्ट्रॉन आहे, हा इट विल बी अटॅक ऑन. तो कुठं अटॅक करतो, किंवा तो काय करतो, एक हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करतो. हे बघा,
हा हायड्रोजन म्हणजे इथल्या एका कुठल्या पण एका कार्बनला आपण घेऊया हा, इथं अटॅच होतो आणि इथला जो बॉन्ड आहे, बॉन्ड पेअर इज कन्व्हर्टेड इनटू लोन पेअर. बघा आता कशी रिएक्शन होते बघा, परत एकदा बघा, समजतंय का बघा, मी दोनदा समजावून सांगेन, डोंट वरी. बघा आता इथं हा सी, हा आणि हा बॉन्ड आहे तसाच आहे, आणि याचा सिंगल बॉन्ड पण आहे तसाच आहे, हा पण आहे तसा आहे, इथं हा आहे, इथं पण आहे. हे बघा हे ते बॉन्ड आले. आता हा जो लोन पाय इलेक्ट्रॉन आहे, पाय इलेक्ट्रॉन इज कन्व्हर्टेड इनटू बॉन्ड पेअर. हा म्हणजे इथं एक एच आला, हे बघा हा एच आणि हा पाय इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन झालं. हा ओके. आता त्यामुळं आपोआपच हा बॉन्ड पेअर आणि हा एच हे झाल्यामुळे ह्याच्यावरती चार्ज कोणता आला रे? पॉझिटिव्ह. इट इज अ कार्बोकॅटायन तयार झाला की नाही. प्लस बाय प्रोडक्ट काय येणार बघा आता, H2. हा बॉन्ड पेअर इज कन्व्हर्टेड इनटू लोन पेअर. म्हणजे बघा हा H2O आहे तसाच तयार झाला, हा H, हा इथं H. आता दोन लोन पेअर आपोआपच तयार झाले. बघा हा बॉन्ड पेअर इज कन्व्हर्टेड इनटू लोन पेअर आणि एक होता तो ओरिजिनल. आणि हा हायड्रोजन ह्या कुठल्याही कार्बनला तुम्ही दाखवू शकता, इथं पण दाखवू शकता, इथं पण. हे बघा हा बॉन्ड पेअर लोन पेअर आहे, हा सॉरी पाय इलेक्ट्रॉन इज कन्व्हर्टेड इनटू बॉन्ड पेअर. हे बघा इथं तयार झालेलं आहे. पाहिजे तर मी ते त्या कलरनं दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा हा जो इथला पाय इलेक्ट्रॉन होता तो हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट केला आहे बघा इथे. हा इथे तयार झाला असा, ए सिंगल बॉन्ड आहे, नॉट डबल बॉन्ड नाहीये. हा एच तयार झाला असा आणि इथं त्यामुळं इथला बॉन्ड गेल्यामुळं कार्बन वरती 3च बॉन्ड आले, त्यामुळे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज नॅचरली आला. सो इट इज अ इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. म्हणजे नक्की ऍडिशन कोणाची झाल्या? इलेक्ट्रोफाईलची झाल्या. ओके. आता सेकंड स्टेप बघा, इथंपर्यंत झालं. आता सेकंड स्टेप मध्ये आता जो कार्बोकॅटायन तयार झालाय त्याच्यावरती अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. सेकंड स्टेप मध्ये अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. थोडस अवघड आहे, सुरुवातीला अवघड वाटेल तुम्हाला, पण हळूहळू प्रॅक्टिस होईल. आता इथं न्यूक्लिओफाईल कोण असणार आहे? हा वॉटर हा न्यूक्लिओफाईलच आहे, विच कंटेन 2 लोन पेअर आहे. हा ओके. मग आता हीच रिएक्शन बघा कशी होते, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. बघा ही झाली पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेप मध्ये बघा, हा सी आहे तसंच मी सगळं काढलंय, सी इथं वर एच, हा इथं पण आहे तसा बॉन्ड आहे, इथं पण आहे, हा इथे पण आहे, इथे पण आहे, आणि इथं हा आहे तो पॉझिटिव्ह चार्ज, हा कार्बोकॅटायन आहे. आता अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल म्हणजे वॉटरच. बघा ओ एच आणि एच. आता इथे वॉटर वरती 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. मग तुम्ही कुठला पण इलेक्ट्रॉन पेअर आहे बघा इथं, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. ओके. आता बघा रिएक्शन कशी होणार आहे, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. हा आता इथे कसं तयार होणार बघा, हा सी पहिल्यांदा लक्ष द्या थोडस, हा सी बाकीच्या मध्ये काहीही फरक नाही, ते आहेत तसेच आहेत. इथे एच आलाय, हे आहे तसेच आहेत. ओके. आता इथं जो प्लस आहे तिथं कोण आता अटॅच होणार? ऑक्सिजन. हा ओ आणि हा एच आणि हा एच, कारण इथं लोन पेअर आर कन्व्हर्टेड इनटू बॉन्ड पेअर, कारण त्याचा अटॅक होतो ना. लोन पेअर आर कन्व्हर्टेड इनटू बॉन्ड पेअर. ओके. आता एकच लोन पेअर राहणार, तो इथं दाखवा. पॉझिटिव्ह चार्ज तर गेलेला आहे, पण ऑक्सिजनचा लोन पेअर काय झालेला आहे रे? कमी झालेला आहे, म्हणून ऑक्सिजन वरती काय होणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज येणार. कार्बनचा गेला, आता ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह, कारण ऑक्सिजननं त्याचे इलेक्ट्रॉन लॉस केलेत. कुणाला दिलेत? कार्बनला दिलेत, आणि त्याच्याबरोबर त्यानं बॉन्ड फॉर्मेशन केले. मग ऑक्सिजनचा एक लोन पेअर कमी झाल्यामुळं ऑक्सिजन वरती काय झालेलं आहे? प्लस झालेलं आहे. आता तिसरी स्टेप, त्या तिसऱ्या स्टेपला आपण म्हणतो डिप्रोटोनेशन. मग आता यातला एक प्रोटॉन रिमूव्ह होणार आहे. हा बघा, तुम्हाला मी तिन्ही एकदम शिकवते, परत थोडस लक्ष द्या. डिप्रोटोनेशन, थर्ड स्टेप इज द डिप्रोटोनेशन.
डिप्रोटोनेशन म्हणजे प्रोटॉन रिमूव्ह होणार. हा, आता हा जो प्रोडक्ट मिळालाय त्याच्यामधला प्रोटॉन रिमूव्ह झाले की बरोबर अल्कोहोल तयार होणार आहे. बघा आता आहे तसा तो घेतला मी सी. एक सेकंड, तसंच दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सी इथं 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 आता ओ, हा H. थोडासा अवघड स्टार्टिंगला वाटणार आहे तुम्हाला, डोंट वरी. इथं लोन पेअर ठेवले मी, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. इथे C, इथे H आपण दाखवलेला आहे, नाही दाखवलं तरी चालेल तुम्ही. ओके. हा, आता इथं काय होणार आहे, इन प्रेझेन्स ऑफ वॉटरच. आता दुसरं वॉटर, हे बघा O H H. वॉटर तुम्ही कसे लिहू शकता, इथे एक लोन पेअर आहे आणि इथे एक लोन पेअर आहे. हा, आता काय होणार आहे बघा, हा वॉटर हा हायड्रोजन परत ऍब्स्ट्रॅक्ट करणार. वॉटर त्याचं कामच तसं आहे. ओके, आणि हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करणार आहे आणि इथला जो बॉन्ड पेअर आहे तो कशामध्ये जाणार, लोन पेअर मध्ये कन्वर्ट होणार. बघा बरे आता सी, आता इथे काय तयार झाला, हा OH, इकडचा H OH. हा, इथं ऑलरेडी एक होता, आता दुसरा तयार झाला. हा, परत सेकंड CH प्लस इथं काय तयार झाला, H3O प्लस. आहे तसा इलेक्ट्रोफाइल परत तयार झाला. सो इन दिस वे वी कॅन प्रिपेअर अल्कोहोल. ऍक्च्युली हे मेकॅनिझम आहे. बघा पहिल्यांदा लक्ष द्या, अगोदर इकडे लक्ष द्या. पहिलं बघा, ह्याच्यामध्ये ही रिॲक्शन जर तुम्ही डोळ्यासमोर धरली, हे बघा इथिन. हा, इथिन मध्ये आपल्याला माहित आहे एकीकडे H जाणार, एकीकडे OH जाणार आणि डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड आणि आपल्याला अशा पद्धतीने CH3 CH2OH मिळतो. तुम्ही इथिन घेऊ शकता, तुम्हाला जर वाटत असेल ना इथे HH लिहून टाका, पण मी इन जनरल दिलेलं आहे. तर पहिली स्टेप काय आहे, अटॅक ऑफ, म्हणजे ऍक्च्युली इथं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रोफाइल म्हणजे इलेक्ट्रोफिलिक ऍडिशनच आहे. ओके, बघा पहिल्यांदा काय होणार, दिस pi इलेक्ट्रॉन्स, हा, दे कॅन फॉर्म बॉन्ड विथ दिस हायड्रोजन. हा इलेक्ट्रोफाइल आहे आणि इथला जो बॉन्ड पेअर आहे इट इज कन्वर्टेड इनटू लोन पेअर. बघा C इथं सिंगल बॉन्ड आहे आणि हा जो बॉन्ड आहे तो हायड्रोजन बरोबर तयार झालेला आहे. बाकीचे आहे तसंच, आणि कार्बनला त्यामुळे 3च बॉन्ड झाले म्हणून कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज झाला आणि वॉटर इथं बरोबर तयार झाला. हे बघा, बॉन्ड पेअर इज कन्वर्टेड इनटू लोन पेअर. हा, हे दोन लोन पेअर हा काढल्या. ओके, आता नेक्स्ट बघा, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. आता हा जो कार्बोकॅटॅन तयार झालेला आहे, पहिली स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटॅन हे तयार होते. दुसऱ्या स्टेप मध्ये अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. आता इथे न्यूक्लिओफाइल वॉटरच आहे. हा, मग आता वॉटरचे हे लोन पेअर दे आर कन्वर्टेड इनटू बॉन्ड पेअर. बघा, आणि एक लोन पेअर कमी झाल्यामुळे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला. हा, आणि तिसरा डिप्रोटोनेशन, ह्यातला प्रोटॉन रिमूव्ह करायचा आणि हा इलेक्ट्रॉन म्हणजे हा बॉन्ड पेअर इज कन्वर्टेड इनटू लोन पेअर. हे बघा तेच केलं. मग हा प्रोटॉन कोण ऍब्स्ट्रॅक्ट करतोय, वॉटर. हे बघा, हा हायड्रोजन त्याच्याकडे गेला, हा H3O मध्ये कन्वर्ट झाला आणि इथला जो बॉन्ड पेअर आहे तो लोन पेअर मध्ये कन्वर्ट झाला. सो इन दिस वे वी कॅन प्रिपेअर अल्कोहोल. हा, याची प्रॅक्टिस करा, हे ऍक्च्युअल मेकॅनिझम आहे. लिहिले सगळ्यांनी हे? हो. हा, नसेल तर आपल्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर मी म्हटलं ना 238 मध्ये लिहून दिलेला आहे. याची प्रॅक्टिस करा आणि हे फार इसेन्शियल आहे सगळ्या ह्याच्यावरून. मग ह्याच्यावरून एक लक्षात ठेवायचं की कोणता प्रोडक्ट नेहमी जो स्टेबल कार्बोकॅटॅन देतो ना तोच प्रोडक्ट तयार होतोय. मग मी तुम्हाला उद्याच्या ह्याच्यावरती एक्झाम्पल्स विचारेन म्हणजे लक्षात येईल. ओके, ठीक आहे, आपण इथं स्टॉप करूया. आय थिंक लेक्चर आहे का? हा, आता मला वाटतं दुसरं लेक्चर आहे वाटतं. ठीक आहे, आपण इथं स्टॉप करूया. ओके, कोणाला शंका आहे का? थोडस मेकॅनिझम सुरुवातीला अवघड वाटेल पण तुम्हाला सवय लागेल नंतर. हा, जरा प्रॅक्टिस करा. हा, ओके. आणि जी एक्सर, हा बोला. युट्यूबवर टाकणार आहे हा व्हिडिओ? बहुतेक टाकणार आहे, रेकॉर्डिंग केलेलं आहे वाटतं बहुतेक. हा, टाकणार आहेत बहुतेक. हा, ओके. हा, ठीक आहे.
काय शंका असेल तर परत उद्या मला विचारा. आज जरा चांगला अभ्यास करा. आणि ती दिलेली एक्सरसाइज कम्प्लीट पाहिजे उद्या मला.